नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आज आपण या सेशन मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधील क्लास आणि ऑब्जेक्ट याविषयी अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय प्रोग्राम की ज्याच्यामध्ये आपण एक क्लास तयार केलेला आहे आणि या क्लासचं नाव दिलेलं आहे आपण स्टुडंट, त्याच्यानंतर कोलन. तर या स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण या ठिकाणी क्लास निर्माण केलेला आहे. आपण मुळात जाणताच की क्लास म्हणजेच कलेक्शन्स ऑफ मेंबर म्हणजेच क्लास व्हेरिएबल्स अँड क्लास मेथड्स किंवा क्लास फंक्शन्स. ओके, तर या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजेच कंटेनिंग ज्या ठिकाणी होतं त्यालाच आपण क्लास असं म्हणतो. सो क्लास इज अ कंटेनर फॉर व्हेरिएबल अँड फॉर मेथड. त्याचबरोबर एकदा आपण क्लास निर्माण केला की त्यानंतर आपण त्या क्लाससाठी नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स निर्माण करू शकणार आहोत. सो या ठिकाणी आता आपण पाहूया की क्लास कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे जाऊन काम करणार आहे ते. तर या ठिकाणी क्लास, त्याच्यानंतर क्लासचं नेम आणि मग कोलन ही मांडणी केल्यानंतर आपला क्लासचे जे मेंबर्स आहेत ते आता आपण टॅबच्या सहाय्याने म्हणजेच इंडेंट निर्माण करून त्याच्या आतमध्ये आपण त्याचे निर्माण तयार करत जाणार आहोत. तर या ठिकाणी मी डी नावाचं एक व्हेरिएबल तयार केलेलं आहे की जे ग्लोबल व्हेरिएबल म्हणून या क्लासमध्ये वापरात येणार आहे. त्याची व्हॅल्यू आपण सर्वप्रथम 0 पुट केलेली आहे. त्यानंतर पुन्हा इंडेंटचा वापर करून या ठिकाणी एक मेथड तयार करण्यात आलेली आहे. त्या मेथडचं नाव आहे इनिट. सो या ठिकाणी 2 वेळा आपल्याला अंडरस्कोर द्यावा लागणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करून दाखवतो. सो 2 वेळा या ठिकाणी अंडरस्कोर वापरण्यात आलेला आहे आणि मग त्याच्यानंतर इनिट आणि मग पुन्हा 2 वेळा अंडरस्कोर देऊन या ठिकाणी इनिट मेथड निर्माण केली जाणार आहे. या मेथडला या ठिकाणी कन्स्ट्रक्टर म्हणून ओळखलं जाणार आहे. सो पायथन प्रोग्रामिंग मध्ये इनिट मेथड ही कन्स्ट्रक्टर म्हणून काम करणार आहे. तर मित्रहो, या मेथडला नेहमी एक इनबिल्ट ऑब्जेक्ट सेल्फ नावाचा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला या कन्स्ट्रक्टर मध्ये आणखी जर आपल्याला काही लोकल व्हेरिएबल्स वापरायचे असतील तर आपण ते या ठिकाणी निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आणखी जर आपल्याला काही लोकल व्हेरिएबल्स निर्माण करण्याची गरज भासत असेल तर ते व्हेरिएबल्स आपण इनसाइड द कन्स्ट्रक्टर देखील निर्माण करू शकतो. तर आता आपण पाहूया की या मेथड मध्ये एक्झॅक्टली आपण आता पुढे जाऊन काय काय केलेलं आहे. तर मित्रांनो, सेल्फ या ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण ए हा मेंबर या ठिकाणी ऍक्सेस करून त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे ए. त्याचबरोबर सेल्फ या ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण बी हा मेंबर ऍक्सेस करून त्याला बी मध्ये येणारी किंमत या ठिकाणी असाइन करणार आहोत. त्याच्यानंतर आपण ग्लोबल व्हेरिएबल जे आहे ते आपण क्लास मेंबरने या ठिकाणी ऍक्सेस केलेलं आहे. म्हणजे स्टुडंट हा एक क्लास नेम आहे. त्याच्यानंतर डॉट ऑपरेटर नंतर आपण या ठिकाणी डी हा जो मेंबर आहे त्याला आपण या ठिकाणी काय करतोय, इन्फोक करतोय. सो डी निर्माण होत असताना कसा निर्माण होतोय पहा. डी इज इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी. म्हणजेच डी ची किंमत ही नेहमी काय असणार आहे, ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत यांची एकूण बेरीज ही कुणाला असाइन होणार आहे, डी ला असाइन केली जाणार आहे. आणि आपण जाणताच की हा जो कन्स्ट्रक्टर आहे हा केव्हा इन्व्होक होतो, ज्यावेळी त्या क्लासचा ऑब्जेक्ट निर्माण केला जातो त्यावेळी हा कन्स्ट्रक्टर इन्व्होक केला जातो. तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्टर विषयी आणखी थोडक्यात आणि एक योग्य संज्ञा या ठिकाणी आपण समजावून घेऊया. तर कन्स्ट्रक्टर हा क्लासचे मेंबर जे आहेत किंवा क्लासचे जे काही मेंबर्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज इनिशियलाइज करण्यासाठी वापरण्यात येतो. म्हणजे क्लासचे मेंबर्स आता कोण आहेत बघा, आपल्याकडे डी असेल, ए असेल, बी असेल, हे जे काही मेंबर्स आहेत यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केल्या जात आहेत. ओके, तर या व्हॅल्यू या ठिकाणी कन्स्ट्रक्ट होत असल्यामुळे आपण याला कन्स्ट्रक्टर असं म्हणून ओळखणार आहोत. नेक्स्ट पाहूया आपण. त्याच्यानंतर आपण पुन्हा इंडेंटचा वापर करून या ठिकाणी पण शो स्टुडंट नावाची मेथड या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्यालाही देखील आपल्याला या ठिकाणी एक सेल्फ हा इनबिल्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला पास करावा लागणार आहे. आपण ऑलरेडी जाणता प्रिव्हियस सेशन मध्ये की आपण या ठिकाणी मेथड निर्माण करत असताना कशा पद्धतीचे सिंटॅक्सेस आपण या ठिकाणी वापरतो, तर त्याचाच पुनर्वापर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण याच्याविषयी अधिकतम काय बोलणार नाही आहोत. तर या ठिकाणी मला रिवाइज करून सांगता येईल की सर्वप्रथम या ठिकाणी आपण इनिट मेथड निर्माण केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आपण शो स्टुडंट नावाची सेकंड मेथड या क्लासच्या आतमध्ये आपण निर्माण केलेली आहे.
नेक्स्ट आहे प्रिंट स्टेटमेंट आहे आणि या प्रिंट स्टेटमेंट मध्ये आपण मानतोय की व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल्स टू हा प्रिंटिंग मेसेज एंड युजरला दिसल्यानंतर त्याला सेल्फ डॉट ए च्या सहाय्याने ए मध्ये जी निर्माण होणारी जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी प्रिंट होऊन जाईल. तशाच पद्धतीने सेकंड प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने बी ची व्हॅल्यू प्रिंट होईल विथ मेसेज व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने या ठिकाणी प्रिंट करतोय फॉर्मॅटेड मेसेजच्या सहाय्यानेच. व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल्स टू 30. सो आपण या ठिकाणी सी ला सेल्फच्या सहाय्याने ऍक्सेस करू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं फॉर्मॅटिंग मेसेजच्या सहाय्यानेच याला या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रिंटिंग स्टेटमेंट आपण जे लास्ट या ठिकाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणलेलं आहे की हेन्स ऍडिशन ऑफ ए बी अँड सी इज इक्वल्स टू सेल्फ डॉट डी. म्हणजेच ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण डी ला ऍक्सेस केलेला आणि डी मध्ये काय किंमत असणार आहे, ए बी आणि सी ची बेरीज असणार आहे. तर ह्या ज्या मेथड्स आहेत या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, पण त्यांचं एक्झिक्युशन केव्हा होतं, ज्यावेळी ऑब्जेक्टच्या सहाय्याने यांना कॉल केलं जातं त्याच वेळी यांचं एक्झिक्युशन केलं जातं. तर आता आपण पाहूया. S1 नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे कोणासाठी, स्टुडंट या क्लास साठी. तर आपण ऑब्जेक्ट तयार होत असतानाच आपण या ठिकाणी दोन व्हॅल्यू पास केलेल्या आहेत 10 आणि 20. तर ह्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या कन्स्ट्रक्टर म्हणजे हा ऑब्जेक्ट तयार झाला म्हणजेच कुणाला इन्व्होक करणार आहे, तो इनिट या मेथडला इन्व्होक करणार आहे. इनिट मेथडला इन्व्होक केल्यामुळे 10 ही व्हॅल्यू ए मध्ये जाईल आणि 20 व्हॅल्यू बी मध्ये जाईल. पुढे जाऊन आपण सी ची व्हॅल्यू जाणताच की सी इज इक्वल्स टू 30. त्यामुळे ए ची किंमत सेल्फ डॉट ए ची किंमत या ठिकाणी काय निर्माण होणार आहे, ए ची किंमत म्हणजेच 10. त्याचप्रमाणे बी ला कोणाची किंमत असाइन होणार आहे, बी चीच, आणि बी मध्ये किंमत किती आहे, 20 किंमत आहे. आलं लक्षात. सो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी S1 हा जो ऑब्जेक्ट आहे हा पहिला ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण निर्माण केलेला आहे आणि कन्स्ट्रक्टर इन्व्होक करून ए ला आणि बी ला आपण रेस्पेक्टिव्हली 10 आणि 20 व्हॅल्यू या ठिकाणी पास करून पुढे जाऊन ए बी सी यांच्या किमतींची बेरीज करून डी ला आपण या ठिकाणी इनिशियलाइज केलेलं आहे. सो तशाच पद्धतीने आपण S2 नावाचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे आणि मग हा ऑब्जेक्ट ज्यावेळी निर्माण होणार आहे त्यावेळी तो कन्स्ट्रक्टरला इन्व्होक करणार आहे आणि पुन्हा हीच प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणजेच ए मध्ये 30 व्हॅल्यू जाईल आणि बी मध्ये 40 व्हॅल्यू जाईल आणि पुढे जाऊन सी मध्ये जे येणारी 30 किंमत आहे या सगळ्यांची बेरीज होऊन ए बी सी ची ही किंमत या ठिकाणी प्लस होऊन डी ची किंमत या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे. तर आता आपण पाहूया. S1 या ऑब्जेक्टच्या सहाय्याने 10 आणि 20 ह्या ज्या काही किमती पाठवलेल्या आहेत त्या या इनिट मेथडकडे पोहोचलेल्या आहेत. त्याच्यामुळे ए बी सी आणि डी यांच्या किमती या ठिकाणी कन्स्ट्रक्ट झालेल्या आहेत. कन्स्ट्रक्ट झालेल्या ज्या किमती आहेत त्या शो स्टुडंट या मेथडला आपण या ठिकाणी इन्व्होक करून त्या आपण प्रिंट करण्याचं काम केलेलं आहे. सो S1 डॉट शो स्टुडंट या मेथड कॉलिंगच्या सहाय्याने शो स्टुडंट मेथड कॉल केल्यामुळे त्याच्या आतमध्ये असणारी जी काही प्रिंटिंग स्टेटमेंट्स आहेत ती आपल्याला प्रिंट झालेली पुढे जाऊन पाहायला मिळणार आहेत. सो अशा पद्धतीने आपल्याला ए ची किंमत प्रिंट होईल फर्स्ट प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने, नंतर बी ची किंमत प्रिंट होईल, तिसऱ्या प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला सी ची किंमत प्रिंट होऊन जाईल आणि चौथ्या प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला ए बी सी यांची बेरीज होऊन येणारा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हे झालं S1 डॉट शो स्टुडंट या स्टेटमेंट साठीचा हा सगळा प्रवास. तर आता आपण S2 साठी जाणून घेऊया. ज्यावेळी आपण S2 हा ऑब्जेक्ट आपण वापर करून शो मेथडला इन्व्होक करणार आहोत त्यावेळी 30 आणि 40 व्हॅल्यू हे ए आणि बी मध्ये जाणार आहे. सी मध्ये ऑलरेडी 30 किंमत असणारच आहे, त्यामुळे ए बी सी यांच्या किमती कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर डी ची किंमत या ठिकाणी तयार होणार आहे ए प्लस बी प्लस सी च्या सहाय्याने. आणि मग S2 डॉट शो स्टुडंट ही मेथड इन्व्होक केल्यानंतर आपल्याला रेस्पेक्टिव्हली जे काही 4 प्रिंटिंग स्टेटमेंट्स आहेत त्याच्या सहाय्याने आपल्याला ए बी सी आणि डी च्या किमती पुढे जाऊन प्रिंट झालेल्या पाहायला मिळतील. तर आता आपण या ठिकाणी प्रोग्राम रन करून पाहूया. तर आपण पाहतायच की S1 हा ऑब्जेक्ट तयार झाल्यामुळे आपल्याला ए आणि बी ला 10 आणि 20 किंमत मिळत आहेत. शो स्टुडंट मेथड S1 च्या सहाय्याने इन्व्होक केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी रेस्पेक्टिव्हली ज्या ए बी सी च्या व्हॅल्यूज आहेत त्या या ठिकाणी प्रिंट झालेल्या ए बी सी डी च्या व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्यानंतर नेक्स्ट S2 च्या सहाय्याने आपण या ठिकाणी ए बी ला आपण 30 आणि 40 किंमत आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ए बी सी डी या ठिकाणी
नवीन निर्माण होणार आहे सेकंड ऑब्जेक्ट क्रिएशनच्या सहाय्याने. आणि मग सेकंड ऑब्जेक्टच्या सहाय्यानेच आपण शो स्टुडंटला कॉल करतोय. त्याच्यामुळे आपल्याला या 4 प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने अगेन आपल्याला ए बी सी च्या ज्या काही व्हॅल्यूज होत्या, त्याचबरोबर डी ची जी काही व्हॅल्यू निर्माण झालेली आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सो मित्र, अशा पद्धतीने आपल्याला पायथन मध्ये क्लास कसा निर्माण केला जातो, ऑब्जेक्ट कसा निर्माण केला जातो, ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण क्लासमधले मेंबर्स कसे ऍक्सेस करतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सोप्या एक्झाम्पलच्या सहाय्याने पायथन मधील क्लास आणि ऑब्जेक्ट म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेडची अत्यंत महत्वाची कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासाला मिळालेली आहे. धन्यवाद.